जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे। उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा आणि भाजपाने शिंदेंसोबत तेच केलं जे करायचं नव्हतं। एकनाथ शिंदेंना तगडा झटका। सत्तेच्या राजकारणात नेमकं काय झालंय? राज्याचं राजकारण पुन्हा एकदा हादरलं। नेमकं काय झालं हे आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करूया। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता वाढत आहे। उद्धव ठाकरेंचे बोट धरण्याची वेळ आली आहे अशी कुजबूज आता थेट आमदार आणि खासदारांमध्ये सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। विशेषतः सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या शिवसेना प्रकरणाच्या निकालाबाबत ठाकरे गटाच्या बाजूने वातावरण झुकत असल्याची भावना आता शिंदे गटात पसरली असून त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत। आपलं राजकीय करिअर जर वाचवायचं असेल तर ठाकरेंशिवाय पर्याय नाही, असं मुंबईतील अनेक नगरसेवकांनी सुद्धा म्हटलं होतं। तसेच आता आमदार खासदार यांची सुद्धा तीच भावना पसरली असून शिंदे गटात आता त्यामुळेच सर्वांनाच आता आपल्या राजकीय करिअरची चिंता लागलेली आहे। सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि शिंदे गटातील भीती, शिवसेनेतील फूट, धनुष्यबाण चिन्ह, पक्षावरचा अधिकार आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून कायदेशीर जाणकारांच्या मते ठाकरे गटाचा युक्तिवाद सर्वात मजबूत असल्याचं चित्र समोर येत आहे। याच पार्श्वभूमीवर शिंदे गटातील अनेक आमदार आणि खासदारांना सुप्रीम कोर्टाचा निकाल हा आपल्या विरोधात जाण्याची भीती सतावू लागली आहे। जर निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर शिंदे गटाचे अस्तित्वच अडचणीत येऊ शकते। पक्षचिन्ह, पक्षनाव आणि कायदेशीर वैधता गमावण्याचा धोका लक्षात घेता अनेक लोकप्रतिनिधी आता पुढच्या राजकीय वाटचालीचा विचार करू लागले आहेत। उद्धव ठाकरे अजूनही शिवसेनेचे खरे नेतृत्व आहे। मुंबईत त्यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंचे 65 नगरसेवक निवडून आले, म्हणजेच काही नसताना पक्षचिन्ह नवीन सर्वच आजी माजी नगरसेवक सुद्धा गेले होते। त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी फक्त एकच सभा घेऊन 2 ठाकरे बंधू एकत्र येऊन 70 पेक्षा जास्त जागा जिंकल्याने आता मुंबईत ठाकरे ब्रँड हा अतिशय मोठ्या प्रमाणात चालला। परंतु भाजपाचं जे स्वप्न होतं की स्वतःच्या जे काही एक हाती सत्ता मुंबईवर मिळवावी ते धुळीस मिळवलं। त्यास उद्धव ठाकरे हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, असंही भाजपाच्या अनेक नेत्यांनी सांगितलं। शिंदे गटातील काही आमदार खासदार खासगीत बोलताना म्हणत आहेत की राजकीय वास्तव स्वीकारण्याची वेळ आलेली आहे। उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे मूळ नेतृत्व आहेत। शेवटी बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा, पक्षाची ओळख आणि शिवसैनिकांचा भावनिक कौल आजही उद्धव ठाकरेंकडेच आहे। मुंबई, ठाणे, कोकण आणि मराठवाड्यातील काही आमदारांचा ठाकरे गटाशी थेट किंवा अप्रत्यक्ष संपर्क सुरू असल्याचंही बोललं जात आहे। काही जणांनी तर योग्य वेळ आली की आम्ही निर्णय घेऊ असे सुद्धा संकेत दिल्याची माहिती आहे। भाजपावर वाढती नाराजी अनेक ठिकाणची आहे। शिंदे गटातील अस्वस्थतेमागे केवळ सुप्रीम कोर्टाचा निकालच कारणीभूत नाही, तर भाजपाबद्दल वाढत चाललेली नाराजी सुद्धा मोठे कारण ठरत आहे। सुरुवातीला मुख्यमंत्रीपद आणि सत्तेचा वाटा मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले गेले, तरी हळूहळू भाजपा सर्व महत्त्वाचे निर्णय स्वतःकडेच ठेवत असल्याची भावना शिंदे गटात बळावत आहे। महत्त्वाची खाती, निधी वाटप, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातील जागा वाटप अनेक ठिकाणी शिंदे गटाचे नेते हे भाजपाने फोडून आपल्या पक्षात घेतले, तर अनेक ठिकाणी जिथे गरज होती तिथे युती केली आणि जिथे गरज नव्हती तिथे सोडून दिलं, अशी अनेक शिंदे गटाच्या नेत्यांची भावना आहे। नवी मुंबईत सुद्धा भाजपाने युती न करता तिथे वेगळे लढले आणि ज्या ठिकाणी भाजपाला गरज होती, ठाणे, कल्याण, डोंबिवली, तिथे मात्र भाजपाने शिंदे गटाशी युती करून आपल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणल्या। त्यामुळे भाजपा आपल्याला केवळ वापरून घेत आहे का, असा सवाल शिंदे गटात उपस्थित केला जात आहे। त्याविरोधात ठाकरे गटाची वाढती ताकद, दुसरीकडे ठाकरे यांच्या शिवसेनेने सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे। तसेच 2 ठाकरे एकत्र आल्याने मराठी माणूस सुखावला असून शिवसैनिकांमध्ये आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे। आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांचे दौरे, आंदोलनं, न्यायालयीन लढाई आणि भाजपा शिंदे सरकारविरोधातील मुद्देसूद टीका यामुळे ठाकरे गट पुन्हा एकदा उभारी घेत असल्याचं चित्र आहे। मुंबई महानगरपालिका, इतर महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद वाढल्याचं स्पष्ट दिसत आहे। याचाच परिणाम म्हणून शिंदे गटातील काही नगरसेवक, पदाधिकारी आदेश ठाकरे गटात परतल्याची उदाहरणे समोर आलेली आहेत। आमदार खासदार वेट अँड वॉचच्या मोडवर सध्या
शिंदेगडातील बहुतांश आमदार आणि खासदार हे त्या भूमिकेत असल्याचं दिसत आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल, आगामी निवडणुकांचं गणित आणि जनमताचा कल पाहूनच अंतिम निर्णय घेण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र आतल्या गोठात उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद सुरू असल्याचे त्यांनी सांगितलं. एका वरिष्ठ आमदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की राजकारणात कायमचे शत्रू किंवा मित्र नसतात. परिस्थिती बदलली तर निर्णय बदलावे लागतात. जर सुप्रीम कोर्टात ठाकरे जिंकले तर आम्हाला स्वतःच्या राजकीय भवितव्याचा विचार करावा लागेल. राजकीय भूकंपाची शक्यता. जर शिंदेगडातील मोठ्या प्रमाणात आमदार खासदार ठाकरे गडात परतले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम राज्य सरकारच्या स्थैर्यावर, भाजपाच्या रणनीतीवर आणि आगामी विधानसभा निवडणुकांवर होऊ शकतो. ठाकरे गटाला पुन्हा एकदा शिवसेनेचे एकत्रित नेतृत्व मिळाल्यास बाळासाहेब ठाकरे यांच्या परंपरेला न्याय मिळाल्याचा दावा केला जाईल. तर शिंदे गटासाठी हा अस्तित्वाचा लढा सुरू ठेवावा लागेल. उद्धव ठाकरेंचे बोट धरण्याची वेळ आलेली आहे. ही केवळ कुजबूज नसून बदलत्या राजकीय वास्तवाचे द्योतक आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल, जनतेची सहानुभूती आणि संघटनात्मक ताकद या सर्व बाबी ठाकरे गटाच्या बाजूने झुकत असल्याचं चित्र सध्या तरी आहे. आता येत्या काळात कोण कोणता निर्णय घेणार यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे. त्यामुळेच आता येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे जसं त्यांनी मुंबईमध्ये 65 नगरसेवक निवडून आणले त्याचप्रमाणे आता एकनाथ शिंदे तिथे फक्त 29 जागांवर अडवून बसले. म्हणजेच डबल जागा उद्धव ठाकरेंनी मुंबईत निवडून आणल्या आणि मुंबईत फक्त ठाकरे ब्रँड चालणार. सत्ता, पैसा यावर मराठी माणूस मुंबईतला हा कोणालाही दाद देत नाही. ठाकरे हेच महाराष्ट्राचे आणि मुंबईचा ब्रँड आहे असंही उद्धव ठाकरे यांनी ठासून या निकालावरून सांगितलं. परंतु आता भाजप आणि शिंदे गटामध्ये जे महापौर पदावरून जे काही राजकारण सुरू आहे त्यामुळे भाजपासुद्धा शिंदे गटाला आता दुसरीकडेच करण्याची शक्यता आहे. तर अजित पवार आणि शिंदे यांना लवकरच भाजपा सोडचिठ्ठी देऊन ठाकरे यांच्यासोबत किंवा ठाकरेंकडून बाहेरून पाठिंबा घेऊन स्वतःचा महापौर मुंबईत बसवण्याची नामी शक्कल भाजपा काढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच आता शिंदे गटाला भाजपा कसा धक्का देत, अजित पवार यांना धक्का देत त्यांचं पक्ष चिन्ह अजित पवारांकडून शरद पवार यांच्याकडे तर एकनाथ शिंदे यांच्याकडून जे काही पक्ष आणि चिन्ह आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता राजकीय वातावरण जे फिरत आहे त्यामध्ये शिंदे आणि अजित पवार यांना लवकरच धक्का बसत आहे. त्यामुळे जर चिन्ह आणि पक्ष या दोघांचं सुद्धा गेलं तर त्यांना भाजपाशिवाय पर्याय नाही आणि लवकरच भाजपा त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेऊन महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा मिरवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता जी काही राजकीय समीकरण आहेत त्यावरून तरी उद्धव ठाकरे एक आक्रमक विरोधी पक्ष नेते म्हणून समोर येत आहेत आणि म्हणूनच येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंचं महत्त्व राज्याच्या राजकारणात वाढणार हे निश्चित. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे यांचं पुन्हा गेलेलं वैभव मातोश्रीचं पुन्हा येईल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.